अरे सत्यप्रदा, कुठे चाललायस ही फ्रेम घेऊन? अगे हे रिपेअर करून आणतो ना जरा. दे इकडं, मी करते. कशाला? मी करतो की जातो. अरे सत्यप्रदा, तू आता नगरसेवक आहेस, असली छोटी मोठी कामं करते तुला शोभतंय का? दे इकडं, मी करते. ए बाळ, ह्यो ना आपला फॅमिली फोटो आहे आणि ही सगळी घरची कामं मलाच करावी लागणार ना. मी नाही करणार तर मग कोण करणार? जयदीप 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 जयद्या, जयदेव जयदेव असतंय ते. मला असं म्हणायचंय की मी ती फोटो फ्रेम रिपेअर करतो, राहू दे. नाही, मी करतो ते. आणि काय रे, हे काय दुकान आहे काय? सगळं कशाला पुजत बसलायस? अरे बाबा, आपल्या वास्तूच्या त्या प्रसन्न राहायला पाहिजे, शांत राहायला पाहिजे. जयदेव 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 जयदेव. आधी जरा स्वतः शांत राहा. वाघमारे, आले आले. आवरलं तुझं? होय, चला. 2 मिनिटं सॉक्स घालते. वाघमारे, आज जरा लईच भारी दिसताय हो. मी रोजच छान दिसते. हाय का? आज काय झालं घरात सगळ्यांना काय माहित? हो जयद्या 12 वर्षाला एकदा पूजा करणार आणि पूजा कमी ह्याचा कालवा जास्त असतोय बघ. मम्मी बॅग. ओ चित्रकार, काय कोणीकडं? बाहेर चाललोय. ते तर आम्हाला बी दिसतंय की, पण बॅग बी घेऊन कुठं? गरबे सोडून चालले का काय? आणलं का नाका शेंडा? तसं नाही, असू शकते ना असं. विचारा. काय घर बी सोडून चाललं का काय? नाही, बाड बिस्तारा समजा घेतलाय म्हणून विचारलं. नाही नाही, घर सोडून जायची वेळ अजून तरी माझ्यावर आलेली नाही. मम्मी, अरे बघ की मग. पप्पा, पण अचानक कुठे चाललाय तुम्ही? सत्या, मी सांगितलं काय न सांगितलं काय कुणाला काय फरक पडणार आहे का? आणि तसंही काही लोकांसाठी मी या घरात असून नसल्यासारखंच आहे. जयदीप 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 जयदीप. सॉरी सॉरी सॉरी, जाता ते जयदेवच म्हणायचं होतं. पप्पा, बॅग घेत काय? पप्पा, असं काय बोलताय तुम्ही? असं बोलताय म्हणून आम्हाला काळजी वाटते बघ. तुमच्या मनात नक्की काय चालू आहे ते कळू तरी द्या आम्हाला. हे बघा, तुम्ही विचार करताय असं काही नाहीये. मुंबईमध्ये जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये एक आर्ट फेस्टिवल आहे. जगभरातले सगळे चित्रकार तिथे येणार आहेत म्हणून मी तिकडे चाललोय. 2 दिवसांनी येईन परत. घ्या म्हणजे चित्र बघायला मुंबईला चाललाय तुम्ही? अहो ती त्रास बी मोबाईलवर बघता येते की, आणि तिकडे जाऊन काय करणार? माया, हे बघ, चित्रकार जाऊ दे, तुला नाही कळणार. घ्या, मलाच कळत नाही, बाकी समजा समजा कळत ह्या घरात, होय का नाही? मम्मी मम्मी, ती त्यांचं आवडीचं काम करायला चालल्यात ना, मग कशाला टोकतीस त्यांना? अरे मी कुठे टोकते? मी टोचते त्यांना सारखी, म्हणून मला काही सांगत नाही. आता जाताना सांगायला पाहिजे का नाही चाललोय म्हणून? माया, कोण ऐकतं माझं? घरात कुणाला सांगू मी? कधी ऐकलं नाही तुमचं? हा, त्या जयद्यानं ती सपनी घरात आणली तेव्हा त्यांना घरात घे म्हणल्यावर घेतलंच की मी. ह्यांच्या बाबतीत तीच झालं की काय तुमचं आज पत्र ऐकलं सांगा बरं तुम्ही. हे बघ माया, आता तू पहिल्यासारखं सुरू करू नकोस हा. मी तुला आधी. पप्पा, कशाला चिडताय? मम्मी साहेब तुम्हाला जाऊ नका म्हणत नाहीयेत. त्या फक्त म्हणतात की तुम्ही आधी का नाही सांगितलं. हा, एकदम बरोबर बोलल्या वाघमारे. आणि मम्मीला आवडेलच तुम्ही बाहेर गेलेलं. हा पप्पा, तुम्ही ना मम्मीचं मोनालिसा सारखं चित्र काढा. जगप्रसिद्ध मोनालिसा आहे मम्मी. असं थांब ग. अरे थांबलीच आहे तू. बघा बघा, मोनालिसा वाटते का नाही? सातारची मोनालिसा. नाक पण तसंच आहे. मोडते जयद्या, काय गरज नाही माझं चित्र काढायची. त्यापेक्षा घरचं बघा. घरात थांबून तरी माझं कोण ऐकतंय? ना तू ना हे. आम्ही म्हणजे? अरे तुम्हा दोघांना चांगलं फिरायला जाता यावं म्हणून मी पॅकेज बुक केलं होतं, पण तुम्ही ते नाकारलं. या घरात किंमत कुठे आहे मला? पप्पा, असं का म्हणताय तुम्ही? जे आहे ना तेच बोलतोय मी. मला ना तुमच्याशी बोलायचं जरा. या तुम्ही. सत्य हे बघ, बाहेर या. सत्य हे बघ, बाहेर या, मला बोलायचं. ऐक ऐक सत्य, 1 मिनिट या. या.
हे बघ सत्या. ठेवा. ऐक बसा इथं आधी बसा. हे बघ सत्या, माझी खोटी समजूत घालायचा अजिबात प्रयत्न करू नकोस आणि मला जाण्यापासून अडवायचा तर अजिबात प्रयत्न करू नकोस, आधीच सांगतोय. अहो मी अडवत नाही तुम्हाला, माझं एकदा ऐकून तरी घ्या. हे बघ, मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही. एक तर मी तुमच्यासाठी पॅकेज केलं होतं, तिकडं जायला तुम्ही नकार दिलाय. पप्पा शांत व्हा तुम्ही आणि एकदा माझं म्हणणं नीट ऐकून तरी घ्या प्लीज. बोल. तुम्हाला कदाचित कल्पना नाही आहे, पण वाघमाऱ्यांचा बर्थडे येतोय आणि मी त्यांना सरप्राईज देणार आहे. काय? मंजूचा वाढदिवस आहे? होय. एक मिनिट, माझं जाणं कॅन्सल व्हावं म्हणून ही तुझी नवी आयडिया तर नाही ना? नाही हो, त्यांच्या बड्डेपर्यंत तुम्ही परत बी याल. तुम्ही फक्त आमच्यावर जे नाराज आहे ना, आम्ही फिरायला गेलो नाही म्हणून, ती नाराजगी तेवढी सोडा. कारण त्यांच्या बड्डे निमित्त मी त्यांना फिरायला घेऊन जाणार आहे आणि 2-3 दिवस तिकडंच सेलिब्रेट करणार आहे. अरे वा वा वा, मग हे तर बेस्टच आहे. तेच तर. अरे पण मग मला हे आधीच का नाही सांगितलंस तू? अहो सकाळीच तर आयडिया आली माझ्या डोक्यात आणि आता तुम्ही बोलायची संधी कुठे दिली मला. चल तर मग आता मी माझं जाणं कॅन्सल करतो. अहो आपण मंजूच्या वाढदिवसाच्या तयारीला लागूया. काय बी गरज नाही, सगळी तयारी मी करतो. पप्पा तुम्ही ना तुमची आवड जपा. पप्पा तुमचं रंग घेऊन चित्र काढणं आम्हाला कधीच आवडलं नाही. एका कलाकाराचं मन कधी कळलंच नाही आम्हाला. पण जेव्हापासून वाघमारे आल्या ना, तेव्हा मला समजलं की तुमचं तुमच्या कलेवर किती प्रेम आहे ते. त्यामुळे इथनं पुढं तुम्ही तुमच्या आवडीसाठी आणि निवडीसाठी जगा, कारण तुमचाही उल्लेख तुमच्याबरोबर कायम आहे. लोक काय म्हणतील याचा अजिबात विचार करू नका. तुम्हाला जे वाटतंय ना तेच करा. अप्पा, अहो तुमच्या डोळ्यात पाणी? नाही रे, रडत नाहीये, ओर भरून आलं ना म्हणून. सत्य, प्रत्येक बापाच्या आयुष्यात हा क्षण येतच असतो जेव्हा बापाच्या चपलेत पोराचा पाय बरोबर बसतो. आपला बाप काय आहे हे जेव्हा पोराला उमगतं ना, तेव्हा ते पोर जाणतं झालं असं म्हणतात. आता तू बघच सत्य, आता तू माझ्या बरोबर आहेस ना, तर बघ त्या पिकासोपेक्षाही मस्त चित्र काढतो की नाही मी. चल येतो आता. अरे माझ्या आवडत्या आर्टिस्टचं फेस्टिवल आहे, मुंबईसारख्या शहरात चाललाय, हे ठेवा. मोठा झालास पण काळजी करू नकोस, माझ्याकडे आहेत पैसे. आणि तसंही तिकडे मी भायखळ्यात माझ्या मित्राच्या घरी जाणार आहे, त्यामुळं पैशाची तितकी गरज लागणार नाही. असू द्या, जीवाची मुंबई करा, व्यवस्थित जावा आणि पोचलात की फोन करा. ठीक आहे, बरं चल येतो आता. पप्पा थांबा. डबा वाटेत भूक लागली की खाऊन घ्या. सर येतो. पप्पा काळजी घ्या, आठवणीनं फोन करा आणि व्यवस्थित जावा. काळजी घ्या. येतो आता. सावकाश जावा. हो. बघितलं का, तुमची कामं पण ह्यात करतायत. नाही म्हणजे तुमच्या पोराला बी स्वतःच्या बाजूने करून घेतलं, आता तुमच्या नवऱ्याला बी स्वतःच्या बाजूने करून घेत आहेत. वाजणारे फ्रेम घेतली. आणि शांतपणा तुझ्याकडे आहे की? हा निघालो. हा पोचतो. हा
वाघमारे काय चाललंय? म्हणजे काय चाललंय? अहो असं का बसलाय मग? असं काय बसलंय म्हणजे? मग कसं बसायचं असते? कसं म्हणजे असं अनोळखी बाई असल्यासारखं कशाला बसलाय? मी कुठं अनोळखी आहे? वाघमारे म्हणजे बायकोसारखं का बसला नाही असं म्हणतो मी. बायकोसारखं बसा ना. बायकोसारखं म्हणजे? बायकोसारखं कसं बसायचं? म्हणजे हे बघा, हे असं पकडून बसायचं. मी सत्य सोड. हो? अरे जरा सार्वजनिक ठिकाणी रीतीभाती पाळायच्या असतात. सार्वजनिक ठिकाण रीतीभाती? अहो काय बी बोलताय वाघमारे. हे बघा असलं काय मला पटत नाही. तुम्ही बायको आहे, माझ्या हक्काच्या बायको आहे, तसंच बसा, पकडून बसा मला. सत्या हे बघ, आपलं लग्न झाले, मी तुझी बायको आहे, सगळं मान्य आहे. पण मी एक कॉन्स्टेबल आहे, तू नगरसेवक आहेस, हे असं बरं दिसत नाही. बरं दिसत नाही काय? असं असतं तर मग आपण एकत्र कधीच फिरू शकत नाही. ते काय नाही, तुम्ही आधी बायकोसारखं बसा. अरे पुढे सरकून बसा. पुढे सरका, अजून सरका वाघमारे, पुढे सरका. ठीक आहे. हा. अरे सध्याला काय म्हणते? काय निवांत बरं ना? अहो वाघमारे लाजायला काय झालं? तुम्ही हात ठेवा, मी समजवतो तुम्हाला. सत्या हात ठेवा, मी समजवतो तुम्हाला. ठेवा. कोण नाही बघत, ठेवा. वाघमारे कसं आहे ना, नवरा हा बायकोची प्रायव्हेट प्रॉपर्टी असतं. त्यामुळं बायकोनं बायकोसारखंच वागलं पाहिजे. एकदम हक्कानं नवऱ्याला जवळ घेतलं पाहिजे. बर आलं लक्षात? आली. चला. रात सखे तुझं सपान पाहिलं, काळजाचं फूल तुझ्या पायी ग वाहिलं. स्वप्नामधून तू जातीया हसून तू, विरहाचं ऊन सखे किती सावू ग. साता जन्माची तुझी माझी गाठ ग, तुझं सांग वाट तुझी किती पाहू ग. मन तुझ्या माग धावा फटालाया तुझं नाव, वधावानी ग्वाड लागलं. तुझीच गधून गाई सुचना ग तुझं काही, जीवाला या याड लागलं, जीवाला या याड लागलं. राणीच्या बहरावानी दाट गंध तुझा, नकळत जडला येड्या मनाला सजनी छंद तुझा. हो रात राणीच्या बहरावानी दाट गंध तुझा, नकळत जडला येड्या मनाला सजनी छंद तुझा. तुझं भरजारी दाटलं यावरी, नभी जसं दाटलं या टिपूर चांदण. तुझ्या गचकोर मी चांद बिलोर तू, आभाळ हे सार तुला दिलं आंदन. वाघमारे तिकडे जे कोणी जाणार आहे ना, त्यांचे नाव मला सविस्तर लिहून द्या.
वाघमारे वाघमारे हो वाघमारे ओ वाघमारे मॅडम वाघमारे मॅडम सॉरी सर. अहो ते असू दे चालायचं. म्हणजे सपनात ना बाहेर या चाल लय काम आहेत मला परत येतो चल. घ्या तिच्या म्हणजे कामाला जरा हुरूप येईल. हुरूप ऑलरेडी आलाय बाबा. हो समधी कागदपत्र घेतली का? काय काय आपल्याच माणसाकडे चाललंय कागदपत्र कशाला पाहिजे? काय बोलला आता? काय कसली कागदपत्र? कुठली कागदपत्र? हाय का? कधी म्हणलो? कुठे चाललंय? तुला काय करायचंय? बघितलं का मांजरवाडी व्हॅली? हे झालं तोंड इचकून. इतक्या तोंडाचे तुला 1000 वेळा सांगितलंय की ग बाहेर जाताना कुठवाच जाऊ नको, काम होत नाही ती. हाय काय? आता जर हिनं प्रत्येक गोष्ट मला सांगितली तर मी कशाला हिला काय विचारत बसते? तुला सांगून जायचं काय काम आहे ग? काय ग? काय महत्वाचं काम? तू बा ते पेपर घेऊन जाऊन काय डिवोर्स देते का काय बायकोला? एवढं कुठलं नशीब आमचं. अगं लुबरे, काय आता आमची काडमोड करतीस वी? कशी बोलते बघ की जरा. तुझ्या जिभेला हाड. हा काय बी बोलतेस होय ग? हाय का आता हिच्याकडनं शिकले असलं बोलायला. बाकीचं बरी काय शिकली नाहीस? पण वंस एवढ्या सकाळी सकाळी कुठे चाललंय तुम्ही? झालं तिला सांगून झालं, आता तुला सांगू. हो सांगा एकदाच ह्यासनी म्हणजे कुटावणार नाही ती. हे बघा आमचं खूप महत्वाचं काम आहे, त्याच्याकरता आम्ही चाललेलो आहे तिकडं. महत्वाच्या कामाला कुणी टोकू नये कारण ते खूपच महत्वाचं काम असतं. तेच विचारते काय महत्वाचं काम आहे तुमचं? म्हणजे आम्ही डीजाला नोकरी लावायसाठी नगरपालिकेत चाललोय. हो नोकऱ्या काय रस्त्यावर पडलेल्या असतात वे? ती काय विकत मिळणार आहे? अशीच मिळत नाही नोकरी. उगाच अडकून याचाल कुठेतरी. कोण म्हणजे काय? तिथं आपला जावई हाय आणि त्यो नगरसेवक हाय. मग त्याचा काहीतरी फायदा करून घ्याल ना ग. कशाला? दाजींकडे कशाला जायचंय? कशाला म्हणजे का ग एवढं तुमच्यासाठी करते त्याचं तुम्हाला काहीच नाही. अहो वंस जाऊ येत ते आपले आणि जावयांचा असं नोकरीसाठी उपयोग करून घेणं बरोबर दिसत नाही. बघ सुनंदे, इथून नग सांगू माझ्या डीजाने काही कमी केलेलं नाही त्याच्यासाठी. माझ्या डीजाचं जिजाबरोबर लगीन होणार होतं, तिचा हात त्यांनी सत्याच्या हातात दिलाय. मग सत्याने आता माझ्या डीजासाठी एवढं केलं तर काय बिघडत नाही. वंस आपण त्यांना त्रास द्यायची काय गरज आहे? आत्ते अगं पण डीजा आता काही लहान राहिला नाही. तू त्याला विचार की त्याला दुसरी नोकरी करायची आहे का नाही करायची. आणि जर करायचीच असेल ना त्याला दुसरी नोकरी तर स्वतः परीक्षा देईल, स्वतःच्या जोरावर मिळवल. तुम्ही कशाला असं देताय सगळं? बघ तुम्हाला दोघीसनी मी सांगते, जावई बापू नगरसेवक आहे ती, त्याच्यामुळे त्यांचा फायदा करून घेतलाच पाहिजे. आणि आपल्याला नाही तर दुसऱ्या कुणाला फायदा होणार आहे? हो चला हो, यांचं काय ऐकू नका. पॉइंट टू बी नोटेड मिनॉट. बाजूला हो. काय हो मला एक गोष्ट सांगा, तुमचा नवरा जेव्हा मेला तेव्हा त्याच्या जागी वशिल्यावर तुमच्या पोरीला नोकरी लागलीच का नाही? तेव्हा नाही बोलल्या दोघी? बोला आता. चला आता तोंड पण चला. जाऊ दे ताई, काय व्हायचं नाही त्यांच्याकडनं. सोड. काय बाई एकेकाचं नशीबच असतं. नवऱ्याच्या खांद्यावर झोप लागते बाबा. भारती मावशी, कसली स्वप्न बघत होतीस? अहो काय नाही, असंच डुलका लागला. अरे बापरे,
म्हणजे रात्रभर जागरण झालंय वाटतं. भारती मावशी भारती मावशी अगं झालंय तर झालंय, एवढं काय त्यात. ह्यावर तुझ्या सह्या पाहिजे, शिक्का मारले बघू. एवढे पेपर? अरे ते आपल्या वार्डातील लोक आहेत, त्यांना तुझी शिफारस पाहिजे. बरं ठीक आहे, लगेच करून टाक. येऊ का? अहो या की आत्या तू या 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 या. बस का? हा बसा बसा. नाही नाही उठा उठा. ते अभिनंदन. हा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. तुम्हाला दिलं काय, यांना दिलं काय, जेवाचे सावली ना एकमेकांची. मस्त ते बघा ना, हे कसलं भारी ऑफिस टाकलंय, एक नंबर. बसा. बोला काय काम होतं? काय नाही, आलो होतं असंच हापीस कसं हाय काय बघायला. चहा कॉफी काय घेणार का तुम्ही? कापी कापी. जो काही सासू सासर आहेत ती तेवढी विचारपूस करतोय त्यांची. आपण घरी गेलो तर माहिती ना, तेव्हा जेवणाला कारपूर करत होती. नाही नाही जेवायला नको, चहा दिला तरी इथलं झालं. चहा आणतो चहा. बर चालतंय आता काय मग. मागाराम पप्या शेठचा चहा. मंजुताई स्पेशल चहा. मंजुताई बरं झालं बाबा तू आलास. पहिली ना हिला चहा दे, झोपण्या झाली ना तिची. म्हणून तर आणलंय. बर मंजुताई, या वर्षी रक्षाबंधनला तुला काय पाहिजे ववाळणीला सांग पटकन. काय नाही. काय नको, दरवर्षीप्रमाणे मी तुला देणार आहे. तू सांग फक्त. तुझा भाऊ काय आता हलका नाही राहिला, धंदा एकदम ओके चाललाय त्याचा. सांग काय पाहिजे ववाळणीला. मंजू का घे का काहीतरी. बोला काय काम होतं? नाही काय नाही, आपलं सहज. नाही नाही काम होतं. काय आहे, म्हणजे एवढ्या लांब यायला काहीतरी तर कारण असेल ना. ते कारण खूप महत्वाचं आहे म्हणून तुमच्याकडे आलोय. तर आमचं काम असं आहे. बोला. सांग ना सांग ना काय काम आहे. आता कसं बघा ना, म्हणजे आमची मंजू तुमची बायको आणि तुमची बायको म्हणजे आम्ही तिच्या माहेरची माणसं ना, म्हणजे तुमच्या सासरची माणसं. आम्ही जे काम सांगल ते तुम्हाला पहिल्यांदा ऐकावं लागेल, आहे का नाही. आधी काम तरी सांगा. आता काम म्हणजे आता तुम्हाला तर ठावच आहे की घर खर्च किस्ता लागतोय, त्यात मंजू एकटीच कामाला, आणि ती सोडली का नाही तर घरात दुसरं कोण बी कामाला नाही. मुद्द्यावर येऊन सांगा काम काय. हा बघा, आमच्या डीजाला नगरपालिकेमध्ये मोठ्या हुद्द्यावर ऑफिसर म्हणून लावा. लाव की. हा यो लावल, त्याला सांगा. हे पण नगरसेवक आहेत? नाही नाही, दादा लावल कामाला. हे बघा, डीजेच्या नोकरीचं तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. हुशार आहे तो, त्याला कुठे बी काम मिळेल. कुठे बी. मग आम्ही तुमच्याकडे कशाला आलो असतो. अहो एवढ्या लांब का आलो, कारण अख्खं सातारा तुमचं ऐकते, कुणी तुमचा शब्द पडू देत नाही. पळापळ करते, तुम्ही शब्द टाकला की आम्ही बी पळलोय कितीतरी वेळा. आणि मला एक सांगा, नगरसेवकाच्या शिफारस शिवाय नगरपालिकेत नोकरी कशी लागन. आणि आमच्या घरचा नगरसेवक आहे ना, मग आम्हाला गरजच काय दुसरीकडे जायला, म्हणून तुमच्याकडे आलो. माझ्याकडे ना एक मस्त आयडिया आहे, त्यानं तुमचा लय फायदा होईल. सांगा की मग. डीजेला नोकरी लावायच्या आधी ना आपण ह्यांना कामाला पाठवू. चांगलंय चांगलंय. मला हा हे बेस्ट आयडिया आहे. म्हणजे बैल वळू म्हणून सोडण्यापेक्षा रानात झोपलेला कधी पण चांगला नाही का. नाही, मी कामाला नाही जाऊ शकत. नाही जाऊ शकत आहे का? आता मी यांना कामाला लावतोय तर यांना कामावर जायचं नाही. मग बघा तुम्हीच. का नाही करणार? कारण मला वर्टिगो आहे. वर बघितलं की चक्कर येते, खाली बघितलं की चक्कर येते. डॉक्टरकडे गेलो चेक करायला तर डॉक्टर बोलला चक्कर येते, कामाला जाऊ नका. ठीक आहे, तुम्हाला सरळ रेषेत बघून काम करता येईल असं काम बघ, मग तर चालेल ना. नाही, खरं तर तुम्हाला सांगतो,
मी कधी कोणाला बोललो नाही आयुष्यातच सांगतो, पण आज तुम्हाला सांगतो मी, मला थकवा येतो काम करताना. माझं वय झालंय. माझ्या केसांवर आणि मिशीवर जाऊ नका, ते डाय करून काळे केलेत. हिच्या पण जाऊ नका, हिने बी डाय केलेत केस. त्यामुळं आम्ही दोघंही म्हातारे आहोत. मला तर काम जमणारच नाही म्हातारा असल्यामुळे. हो 70-80 वर्षाची म्हातारी माणसं बी काम करतात, तुम्ही काय बोलताय? बरोबर आहे ना, मग करणारच ते काम. हा, कारण त्यांची मुलं कामाला जात नाहीत म्हणून ते काम करतात. बरोबर. अहो ह्यांचं वडील आहे का नाही, 80 वर्षाच्या वर वय आहे त्यांचं, अजून शेतात काम करते ती, म्हणून ह्यासनी काम लावा म्हणजे त्यांचं वडील घरात बसतील. कधी नाही ते बरोबर बोलला बघा आत्याबाई. तेरत नाही. तू डीजेला नोकरी मागायला आली का मला? बघा, तुम्हाला काम लागल्याशिवाय डीजेला काम नाही लागणार. गप असा उग. तुम्ही? मॅडम, माझ्या मुलाची डेड बॉडी घ्यायला आली. अहो ती इथं नाही मिळणार, तुम्हाला दवाखान्यात जावं लागेल. मला वाटलं झेलमध्ये गेलाय, म्हणजे डेड बॉडी इकडेच असेल. नाही अहो, तुम्हाला शासकीय रुग्णालयात जावं लागेल. पत्ता माहित आहे का ग तुला? तिकडे जावं लागेल. घराचा आधार गेला माझ्या, घर तोच चालवत होता. कोण? तो चोर मेला ना, त्याच्या आजी आणि बहीण. एवढं कष्ट करून त्याला इंजिनियर केला, इकडं तिकडं कमवून घर चालवत होता, पण नोकरी काय कुठंच लागला नाही. त्याच्या बहिणीचं शिक्षण, लग्न कसं होणार? घर चालवणारा तो गेला. त्यानं जे विष पेलं ते आम्हाला द्या. अहो असं काय विचार करताय तुम्ही? काळजी नका करू, आपण नक्की काहीतरी करू. मी तुमच्यासाठी काहीतरी नक्की करेन. लय उपकार झाले मॅडम. हे बघा, तुम्ही आधी कामाला लागलं पाहिजे, नाहीतर मग डीजेच्या नोकरीचं लय अवघड आहे. हो बघा, तुम्ही जर कामाला नाही गेले तर डीजेला बी काम नाही लागायचं. तुम्ही जर असं केलं का नाही तर मग मी तुम्हाला 37 रुपयातलं वरचं 7 रुपये बी देणार नाही, ध्यानात ठेवा. तयार आहे मी. 7 रुपये 7 द्यायला तयार आहे हिला. म्हणजे तुमच्या घरच्यांच्या मागची 7.5 आहे. काय ठरलंय मग तुमचं? करायची आहे नोकरी? आता तयार आहे मी. बर ठीक आहे, आता तुमच्या समोर लगेच फोन करतो. फास्ट काम असते. हो बघितलं मी. हॅलो, हा मी सत्यजित सुर्वे बोलतो. हा एक काम होतं माझं. एक आमचे नातेवाईक आहेत, जरा जवळचे नातेवाईक आहेत. हा त्यांच्या नोकरीचं जरा बघायचं होतं. काय? ओके, डन. लगेच उद्याच? बर ठीक आहे, चला धन्यवाद. उद्या झालंय काम तुमचं. उद्या पहाटे 5 वाजता नगरपालिकेच्या बाहेर तयार राहा. 5 वाजता? बाहेर 5 वाजता तर कुत्री बी नसतात. तुम्हाला जावं लागेल. येतील 4:30 वाजता येतील. मी त्यासनी का नाही 4:30 वाजता एकदम आवरून बिवरून अप टू डेट सुट्टा बुट्टात पाठवून देतील. आत्याबाई लय लकी आहे हो तुम्ही. कसं काय? येण्यावर आहे ना. अहो आता तुमच्या हातात 3 माणसांचे पगार येणार. 3? एक यांचा, हे कामावर गेल्यावर डीजेल नोकरी लागेल, मग डीजेचा. तिसरा, आणि जो वाघमाऱ्यांचा हिसकावून घेतात तो तिसरा. ओ आत्या तुका अहो चहाचं कप घेऊन जावा घे, आणि जाताना टपरीत पैसे पण देऊन जावा.
सत्या बरोबर इंगा दाखवला होता येस त्यांचा पद्धतशीर कार्यक्रम केलास. हा मग तुला तर माहिती आहे आपण कार्यक्रम एकदम फिक्स करतो. मी आता भारी दिसेल ना एकदम. हा एकदम भारी. हे मामालिनी हे कवे जा स्टीमर काढ. वाफ देऊ तर ग्लो येईल. अहो सपना वहिनी मी नसते जात. आणि मम्मी कॉलेजला मी जाते का तुम्ही जाता? 4 पोरं मला बघतेत का तुम्हाला बघतेत? आणि तुमचं काय वय आहे का हो? असलं काय करायचं? आणि असलं फेस मास्क वगैरे मी लावायला पाहिजे ना, तुम्हाला कशाला पाहिजे ग्लो करायला? म्हातारा म्हणते तुम्हाला म्हातारा. ये कवे खोया खेळायचीस का? हा म्हातारा दिसते मी तुला? म्हातारा दिसते? अगं माझं सासू सासरा असला असतं तर ती म्हातारा असला असतं. मी अजून तरणी बांड आहे. अहो मम्मी तसं नाही, मला म्हणायचं होतं की हे सांग तिला कशासाठी करतो ते. जाय की कळे नटमगरी नुसती काम टाळत असते. गेली गेली. ये सपने अगं मसाज करायला का हाणायला लागलीस मला तू? नाही नाही मसाजच करते. आज माझ्यामुळे त्यांच्यावर ही परिस्थिती आली. मी पकडून आणलं होतं त्याला. मीच लक्ष ठेवायला पाहिजे होतं. मंजुताई अगं त्याच्या नशिबात जे घडायचं होतं ते घडून गेलं. तू कशाला स्वतःला दोष लावून घेते? एक मिनिट मंजू. आओ आई आई थांबा. ओ आई थांबा. मला तुमची मदत हवी. मी काय मदत करणार? आई तुम्ही आता आतमध्ये म्हणालात की तुमच्या पोराला नोकरी नव्हती. तो इकडचं तिकडचं काम करून कसं बसं घर चालवायचा. मग तो इकडचं तिकडचं म्हणजे कुठं काम करायचा? त्याचा मालक कोण होता काहीतरी माहित आहे का तुम्हाला? नाव माहिती नाही तेच. मला तो नेहमी म्हणायचा मोठा कोणतरी माणूस आहे साहेबांच्या बंगल्यावर आहे. कुठं राहायचा हा साहेब? काहीतरी माहिती असेलच की. मला काय कळते बाई माणसाला. जास्त काय माहित नाही. तो राजकारणी होता एवढंच माहित आहे. आई सर आपल्याला उशीर होतं.